तर आपण भूगोलशास्त्रातील जर्मन विद्वानांचं योगदान पाहत होतो. साधारणपणे 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत जर्मन विद्वानांचा भूगोलशास्त्रावर प्रभाव राहिलेला आहे. म्हणजे जवळपास 150 वर्षाचा कालखंड. या कालखंडामध्ये जर्मन विद्वानांनी अनेक भौगोलिक संकल्पना मांडल्या आणि भूगोलशास्त्रामध्ये आपले योगदान दिलेलं आहे. इसवी सन 1747मध्ये ससू मिल्च आणि 1748मध्ये आचेनवाल याने लोकसंख्येचा शास्त्रीय दृष्टीनं पहिल्यांदा अभ्यास केल्याचं दिसून येतं. या कालखंडामध्ये जर्मनीमध्ये एकूण 4 भौगोलिक विचारप्रवाह राहिलेले आहेत. त्यापैकी पहिला विचारप्रवाह हा राजनैतिक सांख्यिकीय विचारप्रवाह म्हणून ओळखला जातो. यालाच पॉलिटो स्टॅटिस्टिकल स्कूल असं म्हटलं जाते. बुश्चिंग नावाचा विद्वान या विचारधारेचा प्रमुख आहे. भौगोलिक घटकांचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न या बुश्चिंगनं केला आणि प्रादेशिक वर्णन करत असताना राजकीय सीमांना त्यानं आधारभूत मानलेलं होतं. त्यानंतर शुद्ध भूगोलाचा एक विचारप्रवाह जर्मनीमध्ये होता, ज्याला रेने जॉग्राफी असं म्हटलं जाते. यामध्ये प्राकृतिक क्षेत्र आधार मानून भूपृष्ठाचं वर्णन करणं यालाच शुद्ध भूगोल असं म्हटलं जाते. अथानियस किर्चर, बुवाचे, गट्टेर, होमेर आणि जुने हे या विचारधारेचे समर्थक होते. किर्चरच्या मते पृथ्वी गोलावर अनेक खोरी असून ती पर्वतश्रेणीनं एकमेकापासून वेगळी झाली आहेत. त्या खोऱ्यांना भौगोलिक प्रदेश मानून पृथ्वीचा प्रादेशिक अभ्यास करावा असं त्यानं म्हटलेलं आहे. त्यानंतर बुवाचे हा किर्चरच्या विचाराचं यानं समर्थन केलेलं आहे. समोच्चतादर्शक रेषांचा वापर करून नकाशात उठाव दाखविण्याचा प्रयत्न या बुवाचेनं केला. इसवी सन 1737मध्ये इंग्लिश खाडीच्या अभ्यासासाठी उठावदर्शक नकाशा यानं तयार केला. प्राकृतिक प्रदेशाच्या आधारावरच यानं भौगोलिक वर्णन केल्याचं दिसून येते. गट्टेरनं इसवी सन 1775मध्ये संक्षिप्त भूगोल नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये प्राकृतिक प्रदेशाचं वर्णन त्यानं केलेलं आहे. प्राकृतिक सीमांच्या आधारे त्यानं जगाचे प्राकृतिक विभाग तयार केलेले होते. त्यानंतर इसवी सन 1810मध्ये होमेर या तज्ज्ञानं शुद्ध भूगोलाचं समर्थन केलं. भूपृष्ठाचं वर्तमान स्वरूप आणि प्राकृतिक प्रदेशाचं वर्णन त्यानं या युरोपच्या शुद्ध भूगोलामध्ये या ग्रंथामध्ये केल्याचं दिसून येते. त्यानंतर जुनेनं नदी खोऱ्यांना प्राकृतिक विभागाचा एकक मानलेलं होतं. त्यानंतर जर्मनीमध्ये प्रयोगात्मक व वैज्ञानिक पद्धती विकसित झाली. यालाच प्रॅक्टिकल अँड सायंटिफिक स्कूल असं म्हटलं जाते. रिनहॉल्ड फॉस्टर आणि जॉर्ज फॉस्टर हे 2 विद्वान या प्रयोगात्मक आणि वैज्ञानिक पद्धतीचे समर्थक होते. त्यानंतर भूगोलातील जो चौथा विचारप्रवाह होता तो तत्त्वज्ञानात्मक विचारप्रवाह होता. यालाच फिलॉसॉफिकल स्कूल असं म्हटलं जाते आणि याचा इमॅन्युअल कांट नावाचा विद्वान याचा प्रमुख होता असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जर्मनीमध्ये शास्त्रीय कालखंडाला सुरुवात झालेली आहे. ज्या शास्त्रीय कालखंडामध्ये 2 विद्वान महत्त्वाचे मानले जातात. एक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट आणि दुसरा कार्ल रिटर. कार्ल रिटरचा जर कालखंड आपण पाहिला तर हा कालखंड आहे 1779 ते 1859 असा या कार्ल रिटरचा कालखंड असलेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक भूगोलाचा जनक मानला जातो. जर्मनीतील क्विडलेनबर्ग येथं 7 ऑगस्ट 1779 मध्ये याचा जन्म झाला. स्नेपपेन्थल येथे प्राथमिक शिक्षण झालं. हॅले विद्यापीठामध्ये यानं गणित, तत्त्वज्ञान, इतिहास आणि नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास केला. इसवी सन 1798मध्ये फ्रँकफुर्ट येथं खाजगी शिक्षक म्हणून त्यानं काही काळ नोकरी केली. इसवी सन 1814 ते 1819 या कालखंडामध्ये गॉटिंजन विद्यापीठामध्ये संशोधन कार्य केलं आणि इसवी सन 1819मध्ये जिम्नेसी ऑफ फ्रँकफुर्ट
या महाविद्यालयामध्ये इतिहासाचा प्राध्यापक म्हणून याची नियुक्ती झाली. पुढं इसवी सन 1820मध्ये बर्लिन विद्यापीठामध्ये भूविज्ञानाचा प्राध्यापक म्हणून याची नियुक्ती झालेली आहे. इसवी सन 1827मध्ये महान तज्ज्ञ अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टची याची भेट झालेली आहे आणि इसवी सन 28 सप्टेंबर 1859मध्ये या महान तज्ज्ञाचा मृत्यू झालेला आहे. कार्ल रिटरचं लेखन कार्य जर आपण पाहिलं तर 4 ते 5 ग्रंथाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. त्यामध्ये पहिला ग्रंथ होता युरोपचे भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांख्यिकीय चित्रण. यालाच युरोप ए जॉग्राफिकल, हिस्टॉरिकल अँड स्टॅटिस्टिकल पेंटिंग्स असं म्हटलं जाते. इसवी सन 1804मध्ये 2 खंडामध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला होता. त्यानंतर 1806मध्ये युरोप खंडाचे प्राकृतिक आणि साधनसंपत्ती दर्शक 6 नकाशे कार्ल रिटरनं प्रकाशित केले. त्यानंतर 1810मध्ये नवीन भूगोल किंवा हँडबुक ऑफ न्यू जॉग्राफी नावाचा ग्रंथ त्यानं प्रकाशित केला. इसवी सन 1811मध्ये अभ्यास पद्धती, संशोधन लेख त्यानं मांडलेला दिसून येतो. तर शेवटी डाय एर्डकुंडे हा ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. डाय एर्डकुंडेचं लॉंग फॉर्म जर आपण पाहिलं, द अर्थ सायन्स इन रिलेशन टू नेचर अँड टू द हिस्ट्री ऑफ मॅन, ए जनरल कंपॅरेटिव्ह जॉग्राफी टू सेक्युअर फाउंडेशन फॉर स्टडी अँड टीचिंग इन फिजिकल अँड हिस्टॉरिकल सायन्सेस असं या डाय एर्डकुंडेचं लॉंग फॉर्म असलेलं दिसून येते. या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये, या ग्रंथाचा पहिला खंड इसवी सन 1817मध्ये प्रकाशित झाला. या पहिल्या खंडामध्ये त्यानं आफ्रिका खंडाची माहिती रिटरनं दिलेली आहे. दुसऱ्या खंडामध्ये म्हणजे 1818मध्ये हा खंड प्रकाशित झाला. त्यात आशिया खंडाचं वर्णन त्यानं केलेलं आहे. इसवी सन 1859पर्यंत या ग्रंथाचे एकूण 19 खंड प्रकाशित झालेले होते. रिटरनं या ग्रंथाच्या मांडणीमध्ये भौगोलिक प्रदेश, नैसर्गिक विभाग, मानवी जीवनावरील प्राकृतिक घटकांचा प्रभाव, साधनसंपत्ती व मानवी व्यवसाय इत्यादी घटक विचारात घेतलेले दिसून येतात. रिटरनं प्रादेशिक भूगोल अभ्यास पद्धतीची सुरुवात केली व त्यास त्यानं लँडर कुंडे असं संबोधलेलं आहे. त्यानंतर आपण रिटरच्या भौगोलिक संकल्पनाकडे वळू. रिटरनं अनेक भौगोलिक संकल्पना मांडलेल्या दिसून येतात. त्यापैकी काही प्रमुख संकल्पना या ठिकाणं घेतलेल्या आहेत. एक, भूगोल हे अनुभवजन्य शास्त्र आहे. याला जॉग्राफी ॲज इम्पिरिकल सायन्स असं त्यानं म्हटलेलं आहे. रिटरच्या मते भूगोल हा इतर शास्त्राप्रमाणे केवळ सिद्धांतावर आधारित नाही, अनुभवावर आधारित असं ते शास्त्र आहे. भौगोलिक वास्तविकतेचं निरीक्षण करून भूगोलाचा अभ्यास करता येतो व त्यावरून भौगोलिक नियम शोधता येतात. यातून भूगोलाचा विकास होतो असं रिटरनं म्हटलेलं आहे. त्यानंतर विविधतेतील संकल्पना, युनिटी इन डायव्हर्सिटी ही संकल्पना त्यानं मांडली. भूपृष्ठावर विविध प्राकृतिक घटक असतात. हे घटक एकमेकापासून भिन्न स्वरूपाचे असतात. अशा वेगवेगळ्या घटकांचा परस्पराशी सहसंबंध येत असतो. त्यातून एक विशिष्ट प्रकारचे पर्यावरण निर्माण होत असते. मानवी संस्कृती व पर्यावरण यामध्येही सहसंबंध असतो. अशा प्रकारच्या संबंधामुळं भूगोलात विविधतेतून एकता निर्माण होते असं कार्ल रिटर म्हणतो. त्यानंतर त्यानं मानव भूगोलाच्या अभ्यासातील केंद्रबिंदू ही संकल्पना मांडली. मॅन ॲज सेंटर कोर ऑफ जॉग्राफिकल स्टडी. रिटरच्या मते मानवाशी संबंधित असलेल्या सर्व प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणं हा भूगोलाचा उद्देश आहे. मानव हा एक क्रियाशील घटक आहे. त्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग केला आहे. त्याने निसर्गाशी समायोजन सुद्धा साधले आहे. यातून निसर्ग व मानव यांच्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित होत असतात असं रिटर म्हणतो. तो असं म्हणतो की आत्म्यासाठी शरीर हे जसे निवासस्थान आहे तसे पृथ्वीवरील भूपृष्ठ हे मानवजातीचे निवासस्थान आहे. ज्या प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय शरीरास अर्थ नाही, त्याप्रमाणे मानवाच्या अस्तित्वाशिवाय पृथ्वीला देखील अर्थ नाही असं रिटर आपल्या या संकल्पनेमध्ये म्हणतो. त्यानंतर त्यानं पृथ्वीचा संपूर्ण अभ्यास म्हणजे भूगोल अशी संकल्पना मांडली. यालाच जॉग्राफी इज अ स्टडी ऑफ टोटॅलिटी ऑफ द अर्थ असं म्हटलेलं आहे. भूगोलात पृथ्वीवरील विविध स्थिर व अस्थिर घटकांचे अध्ययन केले जाते. हे घटक
एकमेकाशी संबंधित असतात। यात प्राणी, वनस्पती व मानवाचा समावेश होतो। विविध प्रदेशात या घटकांची वैशिष्ट्येही भिन्न भिन्न स्वरूपाची असतात। अशा वेगवेगळ्या प्रदेशाच्या समग्र पृथ्वीचं स्वरूप निर्माण झालं आहे, म्हणून समग्र पृथ्वीचा अभ्यास भूगोलात केला गेला पाहिजे असे रिटरचे मत आहे। त्याची ही जी संकल्पना आहे त्यानं तौलनिक भूगोल या ग्रंथामध्ये मांडलेली दिसून येते। त्यानंतर रिटरचा ईश्वरवाद आणि हेतुवाद पाहू। रिटरचे विचार जे आहेत ते ईश्वरवादी आणि हेतुवादी म्हणजे टेलिओलॉजिकल अशा स्वरूपाचे असलेले दिसून येतात। त्याच्या मते पृथ्वीच्या उत्पत्तीमागं ईश्वराचा विशिष्ट हेतू आहे। पृथ्वीची निर्मिती मानवाचे निवासस्थान म्हणून परमेश्वराने केली आहे। अशा प्रकारे ज्या गोष्टीचे स्पष्टीकरण रिटरला देता आलं नाही त्याचा संबंध रिटरनं ईश्वराशी जोडल्याचं दिसून येते। त्यानंतर त्यानं प्रदेश संकल्पना मांडली। रिटरनं एर्डकुंडे या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये प्रदेश संकल्पना मांडली। वैशिष्ट्यपूर्ण एकसंघ असा भौगोलिक विभाग म्हणजे प्रदेश होय। पर्वतरांगांनी वेढलेल्या नदी खोऱ्यास रिटरनं प्रदेश असं म्हटलेलं आहे। इसवी सन 1806 मध्ये रिटरनं प्रदेशाच्या सेंद्रिय एकतेची संकल्पना मांडली। त्याच्या मते अशा प्रदेशात प्राकृतिक रचना, मृदा, हवामान, वनस्पती, पिके, लोकसंख्या व संस्कृती याबाबतीत एकात्मता असते। आणि शेवटी त्यानं भूपृष्ठीय घटनांची प्रादेशिक रचना सुसंगत आहे, याला जुस्मेन हँग असं त्यानं म्हटलेलं आहे। भूपृष्ठावरील कोणताही विभाग आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यामुळं इतरापासून वेगळा असतो, तसेच स्वतःचे आगळेवेगळे वैशिष्ट्य दाखविणारा असतो असं रिटर म्हणतो। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अशा वेगवेगळ्या प्रदेशात सहसंबंध असतो, त्यामुळे पृथ्वीवरील घटनात एकरूपता निर्माण होते असं रिटरनं या संकल्पनेमध्ये म्हटलेलं आहे। अशा प्रकारे भूगोलास क्रमबद्ध व शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यात रिटरचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येते।